जय श्री कृष्ण टू फॅमिली. कशात तुम्ही? बऱ्यात ना? मी पण बरीच आहे, तुम्ही पण बरेच असणार. मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करते, माझी मन की बात बताती हूँ मैं मेरे यूट्यूब फॅमिली वाले को. की मन की बात ये है की मी ना 10 वर्षापासून मी घरातले कामं सगळे सोडून दिले होते. तर त्या कारणाचं आता मला घरातले कामं करायचं म्हटलं ना, थोडंसं माझी BP हाय लो होते. हां, माझी ही गलती आहे. माझी गलती ही आहे, तुम्हाला पण मी सांगते, पूर्ण गोष्ट सांगते. तर 10 वर्षापासून मी कामं सोडली होते घरातली, कारण मी माझ्या मनाला अशी तयारी केली होती की आता मला या घरातली संसारातलं काही करायचंच नाही. संसारातनी मी पडणारच नाही असं मी मनानं ठरवलं होतं. पण भगवान कृष्ण म्हणतात, तुम्ही फक्त म्हणू शकता, फक्त बोलू शकता, करणं ते भगवंताच्या हाती आहे. कधी कोणता वेळ येईल काही सांगता येत नाही. आलं लक्षात? आता वेळ आला माझ्यावर. कसा? माझ्या दोन्ही मुली लग्न करून गेल्या. आता मी माझा मुलगा, माझा नवरा. आता ते माणसं आहेत, ते थोडी काही करतात. मुलगा शिकतो, नवरा बिमार, मग मला सगळं करावं लागेल. घर आहे मोठं, घरातले कामं सांगते सकाळचे तुम्हाला. सकाळी उठणे, पिल्ल्याला दूध देणे. आमची दुर्गा जणली ना, तर आम्ही तिचं नाव घेत नाही. आम्ही तिला आवडत नाही, मला ते कुत्री म्हणणं मला आवडत नाही आहे. पण चला म्हणलं, चला तुम्हाला कसं सांगावंच लागेल. माझी पिल्लं आहेत ना, माझ्या पिल्ल्याला सकाळी जाऊन मी सकाळी त्यांचं जेवणाचं करते, रात्रीच्या पोळ्या असल्या ते बारीक करते आणि दूध आणायला जाते. सकाळी 6 वाजता दूध आणते, नंतर ते जेवण बनवते त्यांना जेवण घेऊन तिकडे जाते. तिकडून आल्यानंतर झाडझूड करते, झाडू पोछे जे बी काही घरात साफसफाई करते, गरम पाणी ठेवते, आंघोळ करते, पूजा करते. पूजा झाल्यानंतर जेवणाची तयारी करते. जेवणाची तयारी झाल्यानंतर मग हे करते, जेवण झाल्यानंतर भांडे कपडे जे असतात ते करते. आणि नंतर मग ते झाल्यानंतर मग काय 2-3च वाजतात. 2-3 वाजल्यानंतर मग 2च वाजतात. 2 वाजल्यानंतर काय लगेच इकडे तिकडे हे मी जेवण करेपर्यंत 3 वाजतात. 3 वाजले की लगेच संध्याकाळी चहाचा टाईम होते साहेबांचा. 4 वाजता त्यांना चहा करून देते. म्हणजे चहा झाला की मग ते झाडू, हे देवपूजा, जेवण, भाजीपाला, अन्न, हे ते रात्र होऊन जाते. असा हा वेळ चालला माझा. तर माझं सांगायचं तात्पर्य तुम्हाला पण हे आहे की कोणावर आपण कोणावर अवलंबून नाही राहिलं पाहिजे. आपण कोणाच्या भरोश्यावर नाही राहिलं पाहिजे. आपले स्वतःचे कामं स्वतःच करायचं. आणि मुद्द्याचं म्हणजे हे की आपल्याला एकटंच जायचं. आपण कधी नेहमी ठरवायचं एकटंच जायचं, एकटंच यायचं, असं ठरवायचं आपण. म्हणजे आपल्याला आपली जिंदगी त्रास होणार नाही जिंदगीतने. नाही तर मग माझ्यासारखा जिंदगीतने त्रास होते. चला, आता असा त्रास होते म्हणून मी तुम्हाला सांगते की आपण कोणाच्या भरोश्यावर राहायचं नाही. आपली कामं आपणच करायचं. आणि फक्त आपण बोलू शकतो, काही करू शकत नाही. जे बी काही करते देवच करते. आता बघा, एक मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवते. राजू काम लसूण साफ करायला होते, राजू गाणं म्हणून दाखवते. रुक जिंदगी ने मोड़ लिया कैसे, रुक जिंदगी ने मोड़ लिया कैसे, हमने सोचा नहीं था कभी ऐसे, आता नहीं यकीन क्या से क्या हो गया. बस एवढंच. कारण जे महत्त्वाचं आहे ते शब्द पुढे ते आहे ते मला येत नाही. तर अशा आहे गोष्टी. जिंदगीतनी कधी कोणता मोड येईल काही सांगता येत नाही. अशी ही लाईफ आहे. चला, जय श्रीकृष्ण, जय श्रीराम. आता जेवणाला मग मला उशीर होईल. जेवण बनवायचं आहे. मुलगा जेवायला घरी येईल, कारण आमच्या यांना पण दवाई घ्यावं लागते. तर यांना जेवण लागते 11, 11:30, 12च्या दरम्यान जेवण लागते त्यांना. चला, जय श्रीकृष्ण. व्हिडिओ जर चांगला आवडला असेल, तुम्हाला माझे शब्द काही पटले असतील, तर मला हात जोडून विनंती, लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा मला की मावशी तुमचा व्हिडिओ आवडला म्हणून. म्हणजे मला पण बरं वाटेल. मला कसं कळेल की माझा व्हिडिओ चांगला आहे की नाही, माझे शब्द तुम्हाला पटले किंवा नाही, है ना. चला, जय श्रीकृष्ण.